ब्रह्मांड नायक श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज बाबाजींच्या आशीर्वादाने चालू असलेली आपली या गावामध्ये भव्य दिव्य अशी ही श्रीमद भागवत कथा कोणत्या निमित्ताने चालू आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की काकडा समाप्ती निमित्ताने ही भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपली ही श्रीमद भागवत कथा चालू आहे। मी दररोज सांगतोय की आपलं गाव हे पवित्र गाव आहे, की आपल्या गावामध्ये नित्यनियमाने काकडा होतो। हनुमान मंदिरात देखील आपला नित्यनियमाने काकडा होतो आणि आपल्या या विठ्ठल मंदिरामध्ये देखील आपला नित्यनियमाने दररोज काकडा होतो आणि त्या काकडाच्या समाप्तीनिमित्ताने ही भव्य दिव्य कथा आहे। आणि आजचा कथेचा आपला 4था दिवस। श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याच्या उद्देशाने कथा मंडपामध्ये विराजमान झालेल्या सर्व श्रीकृष्ण भक्ताचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो। माझ्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याची असीम कृपा तुमच्या जीवनामध्ये आहे आणि त्याच्याच कृपेने तुम्ही कथा मंडपामध्ये आलेले आहेत। मी कालच तुम्हाला सांगितलं की कथा ऐकायला सुद्धा पुण्य लागतं आणि ज्याच्या जीवनामध्ये पुण्य असेल त्यालाच ही कथा श्रवण करण्यासाठी मिळते। ज्याची पूर्वजन्माची पुण्य आहे त्यालाच ही कथा श्रवण करण्यासाठी मिळते। पूर्वजन्मी ज्याची असे पुण्य सामग्री, पूर्वजन्मामधील ज्याची पुण्याची सामग्री आहे त्यालाच ही कथा श्रवण करण्यासाठी मिळते। आणि खरंच तुम्ही पुण्यवान आहात की तुम्हाला ही श्रीमद भागवत कथा श्रवण करायला मिळते। कथा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे। काल आपण कथा करत असताना अनेक आपण चरित्र बघितले की राजा परीक्षितीचं कुळ हे धन्य आहे। का धन्य आहे तर त्या राजा परीक्षितीच्या कुळामध्ये अनेक राजे झाले म्हणून ते कुळ धन्य नाही, तर अनेक भक्त त्या कुळामध्ये धन्य झाले म्हणून ते कुळ धन्य आहे। त्या कुळामध्ये अनेक भक्त झाले, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, विदुर काका, द्रौपदी त्या कुळामध्ये झाले, भक्त झाले म्हणून ते कुळ धन्य आहे। काल कथा बघत असताना आपण बघितलं की त्या द्रौपदी मातेवरती अनेक संकट आले, पण तिने कृष्ण परमात्म्याचं चिंतन तिने सोडलं नाही। अनेक संकट तिच्यावरती आली की भर सभेमध्ये तिची वस्त्र वाढायला सुरुवात झाली, पण तरी सुद्धा कृष्ण परमात्म्याने तिची लाज राखली। एवढंच नव्हे तर अनेक संकट त्या द्रौपदीवरती आले की तिचे जे पुत्र होते, पांडवाचे जे पुत्र होते पांडवांचे, की त्या पुत्रांना
अश्वत्थामाने त्यांचे मस्तक उडवून टाकले. झेंडूचे फुलं गोळा करावी तसे मस्तक त्या द्रौपदीने आपल्या मुलांचे गोळा केले. तरी सुद्धा त्या द्रौपदीचं अंतकरण बघा की ज्या वेळेस अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याला द्रौपदी समोर उभं केलं, द्रौपदी म्हणते, स्वामी सोडून द्या याला मारू नका. हे अंतकरण कोणाचं असेल तर हे संतांचं अंतकरण आहे. आणि संतांच्या अंतकरणामध्ये दया असते. ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे ना, क्षमा आहे, त्यांना संत म्हणायचं. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. आई ही तिच्या लेकराकडे पाहून जीवन जगत असते आणि त्या आईचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. एखादा मुलगा जर कधी त्या आईला सोडून जात असेल ना, सतत ती आई त्या मुलाचं आठवण काढून रडत असते. आणि ती आई नेहमी म्हणत असते की माझा मुलगा कधी घरी येईल, माझा मुलगा घरी कधी येईल, माझा पुत्र कधी मला भेट देईल. सतत ती आई म्हणत असते. जीना 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 रे उड़ा गुलाल, माही तेरी चुनरिया लहराई. जीना जीना उड़ा गुलाल, माही तेरी चुनरिया लहराई. जग से हारा नहीं मैं, खुद से हार गया. एक दिन चमकूगा लेकिन तेरा सितारा हुमा. जीना जीना उड़ा गुलाल, माही तेरी चुनरिया लहराई. त्या आईचं आपल्या मुलावरती खूप प्रेम असतं आणि ती आई आपल्या मुलाशिवाय राहू शकत नाही, आपल्या पुत्राशिवाय राहू शकत नाही. एखादा मुलगा जर कधी बाहेर गेला असेल, गाव सोडून बाहेर राहत असेल, तर ती नेहमी म्हणत असते, नेहमी त्या मुलाची आठवण काढत असते, नेहमी त्या मुलाची आठवण काढत असते आणि म्हणत असते की माझा पुत्र घरी कधी येईल. कुठ गेला माझा बाळ, मी रडते ढाय ढाय. येणारे दादा मला झोप येत नाय. तळहाताचा पाळणा मी केला, नेत्र जीवाचा लाविला देवा. वासराला पाहून जशी उभी राही गाय. येणारे दादा मला झोप येत नाय. एवढे ती आई आपल्या मुलावरती प्रेम करत असते. आणि त्या द्रौपदीवरती अनेक संकट आले, पण कृष्ण चिंतन तिने सोडलं नाही. आणि त्या अश्वत्थाम्याला सांगितलं, अर्जुनाला आपल्या पतीला सांगितलं, स्वामी सोडून द्या याला. त्या अश्वत्थाम्याला सोडून दिलं, परंतु तो अर्जुन म्हटला, मी असं याला सोडणार नाही, याला काहीतरी दंड आपल्याला द्यावाच लागेल. म्हणून भगवान परमात्म्याच्या आदेशाने त्याच्या मस्तकातला दिव्य मणी काढून घेतला, त्याला अपमानित केलं आणि त्याला राज्यातून काढून दिलं. पण तो अश्वत्थामा तिथून गेला, परंतु तरी त्याने अश्वत्थामा जरी गेला, पण त्याने क्रूर भावाने पांडवावरती ब्रह्मास्त्र सोडलं. आणि एक ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावरती सोडलं. उत्तराच्या पोटामध्ये आग निर्माण झाली आणि उत्तरा कृष्ण परमात्म्याकडे आली आणि म्हणते, स्वामी देवा, माझ्या पोटामध्ये फार आग निर्माण झाली,
त्या आगीला मी घाबरत नाही, परंतु माझ्या पोटामध्ये पांडवांचा वंश वाढतोय, त्या वंशाला काही होता कामा नाही. त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला.